सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. मला तो चालवी सुचे मना जय हा विचार तै वाटे समाधान फार तो चालवी मला स्वहस्ते चालवी मी त्याला मान्य सर्वस्वी प्रभूच स्वतः चालवी. कधी हर्षाच्या समयी कधी क्लेशाच्या प्रलयी सुखात की दुःखात मी तो चालवी तो नेहमी तो चालवी मला स्वहस्ते चालवी मी त्याला. आजच्या मन्नाकरिता देवाचे वचन मत्ताया याचा 27 अध्याय 20 ते 27 वचन. मत्ताया याचा 27 अध्याय 20 ते 27 वचन. पण पिलाताने बरब्बाला सोडून द्यावे व येशूला जीवे मारावे अशी मागणी लोकांनी करावी म्हणून मुख्य याजकांनी व वडीलजनांनी लोकसमुदायाचे मन वळविले. पिलात म्हणाला, माझ्यासमोर बरब्बा व येशू दोघेही आहेत. मी तुमच्यासाठी कोणाला सोडून द्यावे अशी तुमची इच्छा आहे. लोकांनी उत्तर दिले, बरब्बा. पिलाताने विचारले, मग ज्याला ख्रिस्त म्हणतात त्या येशूचे मी काय करावे? सर्व लोक ओरडून म्हणाले, त्याला वधस्तंभावर खिळून मारून टाका. पिलाताने विचारले, का? मग त्याला जीवे मारावे असे तुम्ही का म्हणता? त्याने काय अपराध केला आहे? परंतु सर्व लोक मोठ्याने ओरडून म्हणू लागले, त्याला वधस्तंभावर खिळा. लोकांच्या पुढे आपले काही चालणार नाही. हे पिलाताने पाहिले. उलट लोक अधिक अंशात होऊ लागले होते. म्हणून पिलाताने थोडे पाणी घेतले आणि लोकांच्या समोर आपले हात धुतले. मग पिलात म्हणाला, या मनुष्याच्या मरणाची जबाबदारी माझ्यावर नाही, तुम्हीच त्यासाठी जबाबदार आहात. सर्व लोक ओरडून म्हणू लागले, याच्या मरणाची जबाबदारी आमच्यावर असो. त्याच्यासाठी व्हायची शिक्षा आम्ही व आमची मुले भोगायला तयार आहोत. मग पिलाताने बरब्बाला सोडून दिले. येशूला चाबकाचे फटके मारावे असे पिलाताने आपल्या काही सैनिकांना सांगितले. नंतर येशूला वधस्तंभावर खिळून मारावे म्हणून पिलाताने शिपायांच्या हाती दिले. नंतर पिलाताचे शिपाई येशूला राज्यपालाच्या वाड्यात घेऊन आले. ते सर्व घोळक्याने येशूभोवती जमले. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रियांनो, ह्या ठिकाणी येशू ख्रिस्ताच्या चौकशीबद्दल आम्हाला दिसून येतं आणि आम्हाला व्यवस्थितरित्या माहीत आहे येशू ख्रिस्ताची कशा प्रकारे चौकशी झालेली आहे. परंतु एक महत्वाची बाब आम्हाला ह्या ठिकाणी मी तुमच्या निदर्शनात आणून देऊ इच्छितो. ती म्हणजे ही की इकडे मुख्य याजक व वडील यांनी बरब्बाला मागून घ्यावे व येशूचा नाश करावा म्हणून लोकसमूहाचे मन वळवले. आज प्रियांनो, खरंच बघा तुम्ही, आपण जगामध्ये बघतो की कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी बरेचसे लोक ग्रुप करत आहेत आणि बरेचसे लोक ग्रुप करून ते लोकांच्या विरोधामध्ये जात आहेत आणि आपल्या ज्या मनधरणे आहेत त्या पूर्ण करून घेत आहेत. आम्ही बघतो की बऱ्याचशा लोकांना अंधकारात केलेल्या गोष्टी आवडतात प्रियांनो,
अंधकारामध्ये ज्या गोष्टी होतात आम्ही बघतो, त्या गोष्टी लोकांना आवडत असतात आणि ते लोक करत असतात. आज परमेश्वराचं वचन आम्हाला सांगत आहे की स्वतः आज आम्ही आमच्या जीवनासाठी आशीर्वाद मागितला नाही, तर आम्ही आमच्या जीवनासाठी शाप मागितलेला आहे. देव म्हणतो की मी तुमच्या समोर आशीर्वाद आणि श्राप दोन्ही ठेवतो, तुम्हाला काय निवडायचं आहे ते तुम्ही निवडा, निवड तुमची आहे. प्रियानं, पण आम्ही काय निवडतो, कोणता वाटा आम्ही निवडत आहे प्रभूच्या सानिध्यामध्ये? आम्ही इथं बघतो की पिलातानी म्हटलं की बाबा मी आता येशू ख्रिस्तालाच काय करू, तो तर निर्दोष आहे, तो निर्दोष आहे, तो सात्विक आहे, तो धार्मिक आहे. अशा प्रकारे जेव्हा तो बोलला, लोकसमुदाय अधिकच ओरडू लागला. प्रियांनो, खरंच आहे, बरेचशा वेळेस आज जीवनामध्ये आपण बघतो की जो मनुष्य चुकलेला असतो आणि त्याच्या चुका लोकांना दाखवून देण्यात येते की मला दाखवून देण्यात येते, तर आम्ही चूक स्वीकारत नाही की आम्ही चुकीचं करतो हे आम्ही स्वीकारत नाही. आमचा आवाज दुप्पट आम्ही करतो. पिलात पण त्या लोकांना हे सांगू इच्छित होता की तो निर्दोष आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नाही, परंतु लोकसमुदाय जोराने ओरडू लागला. आणि प्रियांनो, आम्हाला इथं दिसत आहे की त्याला क्रूस खांबावर द्या, त्याच्या रक्ताचा भार आमच्या मुलाबाळावर असो. बऱ्याच गोष्टी लोकांनी मागून घेतल्या. प्रियांनो, आज आम्ही बघतो आमच्या जीवनामध्ये आम्ही काय मागणी करत आहोत, कोणती वाटचाल आमची आहे, कोणत्या वाटचालीकडे आम्ही चालत आहोत, आमचं जीवन कशा प्रकारे आम्ही जगत आहोत. आम्ही बघतो की लोकांनी आशीर्वाद न मागता त्यांनी श्राप आपल्या जीवनामध्ये बरब्बाच्या रूपामध्ये मागितलेले आहे. प्रियांनो, त्यानंतर त्यांची चूक असून देखील त्यांनी चूक ऍक्सेप्ट केलेली नाही, या चूक मान्य केलेली नाही, तर अधिकच त्यांनी गडबडाट केलेली आहे. अधिक मोठ्याने येशू ख्रिस्ताला याच्यावर द्या म्हणून ते सांगितलेलं आहे. प्रियांनो, नंतर त्यांनी सगळं जे त्याच्या रक्ताचा झाडा आहे ते आमच्या लेकरांवर असो, आमच्यावर असो, अशा प्रकारे त्यांनी आपल्या जीवनासाठी मागून घेतलं. प्रियांनो, आज आम्ही आमच्या जीवनासाठी काय मागत आहोत, प्रभूकडे आमची काय मागणी असते, प्रभूकडे आमची काय मागणी असते, हे खूप महत्वाचं आहे. या प्रियांनो, प्रार्थना करूया. ह्या सप्टेंबर महिन्यामध्ये आपण प्रभूला म्हणूया, देवा आमच्या जीवनामध्ये आम्हाला योग्य ते मागण्यासाठी सहाय्य कर, आमच्या चुका आम्हाला समजण्यासाठी तू सहाय्य कर. आम्ही आमच्या जीवनामध्ये जे आशीर्वाद आणि श्राप दोन्ही पण ठेवलेले आहे त्यामधून योग्य ती निवड करावी. प्रभू, आम्हाला तू सहाय्य आणि मदत कर. या प्रियांनो, प्रार्थना करूया. स्तुतीस पात्र भयाशोग्य जिवंत देवा, आम्ही तुला स्तवितो, तुला गौरवितो, तुला उंचावितो आणि प्रार्थना करतो. प्रभू, तुझ्याकडे विनंती करतो की आम्ही आमच्या जीवनामध्ये योग्य ते गोष्टी तुला मागाव्या, योग्य ते गोष्टी आमच्या जीवनामध्ये तू कराव्या, असं तुझ्या दयेने आणि कृपेने देणं. आणि प्रभू परमेश्वरा, आज आमचा ताबा घे. प्रभू, ह्या जगामध्ये, ह्या जगामध्ये प्रभू परमेश्वरा, आम्ही जीवन वावरत असताना तुझी कृपा आम्हाला पुरव. आणि या सप्टेंबर महिना आमच्या जीवनासाठी आशीर्वादाचा कर. सर्व मान, महिमा, सन्मान, गौरव तुला देतो. प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात केली म्हणून तू ऐक बाप्पा. आमेन. स्वहस्ते चालवी, मी त्याला मान्य सर्वस्वी, प्रभूच स्वतः चालवी. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.